मित्रांनो बघा 10th स्टँडर्डचं मॅथ 1 त्यातला पहिला लेसन आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. बघा प्रॅक्टिस सेट 1.1 त्यातलं पहिलं एक्झाम्पल बघा. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन्स. बघा 2 मार्कची आपल्याकडे यांनी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. पहिलं इक्वेशन बघा 5x 3y 9 आणि दुसरं इक्वेशन बघा 2x 3y 12. बघा इथं आता +3 आणि हा -3 आपल्याला दिसतोय म्हणून +3 -3 विल गेट कॅन्सल. 5 + 2 7x 9 + 12 म्हणजे 21 यांची आपण काय केली एडिशन. लक्षात घ्या x 21/7 तर x 7 3 21. बघा अशा पद्धतीने आपण x ची व्हॅल्यू इथे फाइंड आउट केली. त्यानंतर बघा पुट x 3 इन इक्वेशन 1 मध्ये आपण ती व्हॅल्यू इथे पुट अप करू. बघा 1 इक्वेशन म्हणजे 5x 3y 9. x ची व्हॅल्यू बघा 3 म्हणजे 5 ब्रॅकेट 3 प्लस 3y 9. 5 3 15 प्लस 3y 9. 3y 9 minus 15. बघा इथे 3y 9 minus 15 minus 6. y -6 divided by 3. y 3 to the 6. तर बघा अशा पद्धतीने आपल्याकडे x आणि y ची जी काय व्हॅल्यू आहे ती आपल्याकडे आली 3 आणि -2. बघा इतकं सोप्या पद्धतीने तुम्ही याला सॉल्व्ह करू शकता. बघा सेकंड क्वेश्चन सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. बघा त्यातलं पहिलं इक्वेशन आपल्याकडे आहे 3a + 5b = 26. बघा याला म्हणा इक्वेशन नंबर 1. सेकंड इक्वेशन बघा a + 5b = 22 इक्वेशन नंबर 2. बघा आपण इथं आता कुठली एक टर्म आपल्याला कॅन्सल करायची असते. इथं लक्षात घ्या इथं 5a आहे इथं 5a आहे. ही टर्म आपण कॅन्सल करू शकतो बट दोन्ही पॉझिटिव्ह आहे म्हणून ही टर्म कॅन्सल होत नाही. तर त्यासाठी आपण काय करू तर यांची साइन चेंज करा. बघा इथं +a होता त्याचा साइन चेंज केला मायनस, इथला प्लसचा मायनस आणि इथल्या प्लसचा मायनस केला. बघा आता हा +5b - 5b विल गेट कॅन्सल. 3a - a 2a आणि 26 - 22 4. a = 4/2. a = 2. बघा a = 2. त्यानंतर बघा पुट a = 2 इन इक्वेशन 1. बघा आपण 1 इक्वेशन मध्ये आपल्याला 2 पुट अप करायचा आहे. त्या अगोदर आपण इक्वेशन 1 इथे लिहून घेऊ. बघा 3a + 5b = 26. बघा इथे 3 ब्रॅकेट a ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 2 प्लस 5b ऍज इट इज =26. बघा इथं 3 ब्रॅकेट a ची व्हॅल्यू आपण पुट अप केली 2 आणि पुढचा 5b आणि 26 आपण ऍज इट इज धरला. लक्षात घ्या 2 3 6 प्लस 5b = 26. 5b = 26 - 6. 5b = 20. b = 20 divided by 5. बघा हा जो +6 होता त्या साइडला आपण मायनस केला. 26 - 6 म्हणजे 20 आणि मल्टिपलचा 5 आपण इथे डिवाइडला घेतला. म्हणजे बघा इथे 5 4 म्हणजे b ची व्हॅल्यू आपल्याकडे किती आली 4. म्हणजे अशा पद्धतीने a आणि b बघा यांची व्हॅल्यू आपण काढल्या आहेत 2 आणि 4. सेकंड एक्झाम्पल बघा x + 7y = 10 and 3x - 2y = 7. बघा हे दोन इक्वेशन आपल्याकडे आहे. पहिलं इक्वेशन बघा x + 7y = 10 याला म्हणा इक्वेशन नंबर 1. सेकंड इक्वेशन बघा 3x - 2y = 7. हा दुसरा इक्वेशन. आता या ठिकाणी बघायला गेलं तिथं 7 इथं बघा प्लस आणि मायनस साइन आहे. 7 आणि 2 हे दोन्ही एकमेकांच्या टेबल मध्ये नाहीये म्हणजे याला आपण इथे कट करू शकत नाही. तर कट करण्यासाठी आपल्याला दोन्ही टर्म सारख्या कराव्या लागतील. इथं x ला बघा इथे 3 आहे तर आपण इथे सुद्धा काय करू 3 करू. म्हणून पहिल्या इक्वेशनला आपण मल्टिपल बाय 3 करून घेऊ. म्हणजे इथे लक्षात घ्या 3 × x 3x 7 3
21y आणि 10 into 3 30. बघा इथे न्यू इक्वेशन आपल्याला इथे मिळालंय. म्हणजे 3 ने आपण काय केलं, सर्व इक्वेशनला म्हणजे मल्टिपल करून घेतलं सर्व टर्मला. त्यानंतर इथे बघा 3x - 2y = 7. इथे म्हणा 2. बघा आता इथे सेम सेम झालंय बट तो कॅन्सल होत नाहीये. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर साइन चेंज करावी लागतील. पॉझिटिव्ह असल्यामुळे इथे बघा आपण निगेटिव्ह केलं, मायनसला प्लस करा आणि प्लसला मायनस करा. बघा म्हणजे +3y - 3 म्हणजे +3x आणि -3x विल गेट कॅन्सल. 21 + 2 हा झाला 23y. इथे लक्षात घ्या 30 - 7 म्हणजे 23. तर y = 23 डिवाइड बाय 23 म्हणजे y = 1. बघा आपण y ची व्हॅल्यू इथे फाइंड आउट केली. नेक्स्ट बघा पुट y = 1 इन इक्वेशन 1. इथे तुमचा चॉईस आहे 1 टाका किंवा 2 मध्ये पुट अप करा. मला मी इक्वेशन 1 मध्ये व्हॅल्यू टाकतोय. इक्वेशन 1 अगोदर लिहून घ्या. x + 7y = 10. x + 7 into y ची व्हॅल्यू 1 = 10. x + 7 1 = 7 = 10. x = 10 - 7. बघा हा +7 होता, राईट साइडला जाताना तो -7 झाला. देयरफॉर x = 3. तर बघा अशा पद्धतीने x आणि y ची जी व्हॅल्यू आहे ती निघाली आपल्याकडे 3 आणि 1. थर्ड एक्झाम्पल, पहिले इक्वेशन लक्षात घ्या 2x - 3y = 9. याला इक्वेशन नंबर 1 कन्सिडर करा. दुसरं बघा इथे 2x + y = 30. याला इक्वेशन नंबर 2. बघा इथे प्लस आणि मायनस आहे म्हणजे ही टर्म आपण कॅन्सल करू शकतो. फक्त इथे किती पाहिजे आपल्याला 3. तर आपण या पूर्ण इक्वेशनला मल्टिपल बाय 3 लावू. बघा पहिली इक्वेशन ऍज इट इज लिहून घ्या. 2x - 3y = 9. याला म्हणा इक्वेशन नंबर 1. बघा दुसऱ्या इक्वेशनला आपण 3 मल्टिपल करतोय. 3 2 जा 6x + 3 into y 3y = 13 3 जा 39. याला म्हणा इक्वेशन नंबर 3. बघा नवीन इक्वेशन मिळतंय म्हणून आपण त्याला इक्वेशन नंबर 3 म्हटलं. बघा इथे +3 - 3 विल गेट कॅन्सल. 6 + 2 8x 9 + 9 18 कॅरी 1 इथे किती झाला तो 48. बघा x = 48 डिवाइड बाय 8. बघा 8 ने या 48 ला डिवाइड करा. बघा 8 6 जा 48. बघा x ची आली व्हॅल्यू 6 म्हणजे पुट x = 6 इन इक्वेशन 1. बघा तुमचा चॉईस, तुम्ही 1 मध्ये पुट अप करा किंवा 2 मध्ये पुट अप करा. आता मी इथे 1 मध्ये पुट अप केलंय. लक्षात घ्या 2x - 3y = 9. 2 ब्रॅकेट x ची व्हॅल्यू 6 - 3y = 9. 2 6 जा 12 - 3y = 9 12. बघा हा -3y राईट साइडला काढा आणि इकडचा जो 9 आहे त्याला आतमध्ये घ्या म्हणजे हा झाला -9 आणि हा बाहेर गेल्यामुळे निगेटिव्ह तिकडे झाला पॉझिटिव्ह. मग 12 - 9 म्हणजे 3 = 3y. देयरफॉर y = 3/3. तर y = 3 1 जा 3. बघा x ची आणि y ची व्हॅल्यू, x ची व्हॅल्यू आहे 6 आणि y ची व्हॅल्यू आपल्याकडे आली 1. बघा अशा पद्धतीने आपण x आणि y इथे फाइंड आउट केलं.